इंडियाज गॉट लेटंटमध्ये अश्लाघ्य टिप्पणी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला। त्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली। रणवीर अलाहाबादिया विरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यातही गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे रणवीरने अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। रणवीर अलाहाबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली। त्याच्या वकिलांनी वेगवेगळ्या राज्यात दाखल झालेले गुन्हे एकत्र करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली। पण सरन्यायाधीश खन्ना यांनी रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याबद्दल नकार दिलाय। या प्रकरणावरच्या सुनावणीसाठी तारीख देण्यात आली आहे। याचिका वर्बली मेन्शन करण्याची गरज नाही असं सरन्यायाधीश म्हणालेत। रणवीर अलाहाबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांना सरन्यायाधीश खन्ना म्हणाले की मौखिक स्वरूपात तातडीने सुनावणी करण्याच्या मागणीवर विचार केला जाणार नाही। आधी तुम्ही रजिस्ट्रारकडे जा असं सरन्यायाधीश खन्ना म्हणालेत। वादग्रस्त विधानाप्रकरणी मुंबई पोलिसांनी रणवीर अलाहाबादिया विरोधात गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन्स बजावलाय। गुरुवारी रणवीर अलाहाबादियाला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवायचा होता, पण तो आला नाही। त्याला दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलाय। रणवीरला खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं गेलंय। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतंय हे पाहण्यासारखं असणार आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।